सरांना व्याख्यानासाठी बोलवलं आहे. तर मी सरांना विनंती करतो की धन्वंतरी पूजनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. दिवा लावायचा. यो विश्वं विदधाति पाति सततं संवारयस्यं जसा सृष्ट्वा दिव्यमहोषधिश्य विविधा दूरीकरोत्यामया विभ्राणो जलिना चकास्ति भुवने पीयूषपूर्णं घटं तं धन्वन्तरीरूपमीशममलं वन्दामहे श्रेयसे वन्दामहे श्रेयसे वंदामहे श्रेयसे. मी सरांना विनंती करतो की मार्गदर्शनाला सुरुवात करायची. बसून करू म्हणजे पुढे दिलेली नाही फक्त बऱ्याच ठिकाणी मी स्थिती देऊ शकतो. डॉक्टरांनी मला सांगितलं माझ्यापेक्षा निश्चित तुमचं शिक्षण जास्त असेल. माझं शिक्षण 10वी पास ITI इन्स्टिट्यूट. पण मी तुमच्या समोर बसलो त्याचं फक्त एकच कारण कॉन्फिडन्स, दुसरं काहीच नाही. ज्याच्याकडे आत्मविश्वास नाही तो पुढेही जाऊ शकतो. स्वतःचा आत्मविश्वास पहिला फिट पाहिजे. आणि सगळ्या क्षेत्रात मला असं वाटतं की आत्मविश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा. ज्याच्याकडं स्वतःचं सेल्फ डिफेन्स नाही आहे तो या जगाच्या पाठीवर काहीच करू शकत नाही. ही माझी प्रामाणिक मला जे समाजाने शिकवलं तेच मी आता कदाचित तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येकाच्या आवडीनिवडी तुमच्या मला वाटतं वेगळ्या असतील, डिफरंट असतील, सगळ्या वेगळ्या असतील, पण क्षेत्र एकच. का बरं? प्रेशर मध्ये एकदम असं हे करा. मला प्रेशर आलं तुमच्या पायी मला काय. हा रिझन काय असू शकते? तुमच्या आवडीचं आवडी तर वेगळी असते ना. आता तुम्ही कित्येक दिवस सांगा म्हणजे तुमचं एकमेकाला माहिती झालं असेल ना. आता थोडंफार हिची आवड ही आहे, तुझी आवड ती आहे, असं काहीतरी वेगळं काहीतरी असेल ना. पण तरी तुमचं क्षेत्र एकच. काय बरं रिझन काय तरी असं आपण चर्चा करू, लेक्चर नाही. अजून अजून ओके. अजून तुझ्याकडे काही तुम्ही सांगा. एवढा विचार केला तर पेशंट पळून जाईल.
फक्त एवढंच आहे. मेन काय लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट माणूस ज्यावेळेस करतो, आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल, नेकी कर दर्या मिळालं, असं नाही. ते तुमचे कर्म आहेत, तुमच्या सगळं तुम्हाला पुढं ना पुढं तरी त्याचं फळाची अपेक्षा असते. आणि प्रत्येक माणूस फळाच्या अपेक्षेनेच करत असतो. आता मी सांगितले की त्याला पैशाचं स्वरूप दिलं, पण प्रत्येकाचे डिफरंट असतं की फक्त पैसाच नाही, पण स्वार्थ हा असतो. जसं मी सांगितलं की घरच्यांनी सांगितलं हे घरच्यांच्या स्वार्थासाठी ही डॉक्टर मराठी कंपनी ना, तर माझं हिंदी नाही आहे चांगलं म्हणून मी तुला विचार. तर प्रत्येकाचं विजन वेगळं आहे, पण त्याच्या मागची जी काही भूमिका आहे ती एक वेगळ्या डायरेक्शनला असते. तुमच्या आवडी जरी वेगळ्या असते, क्षेत्र एक आहे, पण त्या क्षेत्रात येण्यामागचं कारण ते प्रत्येकाचं वेगळं असतं. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात आपले आई वडील काम करत असतात किंवा आपल्यापेक्षा मोठे जे कोणी असेल, भाऊ असेल, बहीण असेल, अजून कोणी नातेवाईक असतील, ते प्रत्येक जण. तुम्ही डॉक्टरच होता असं म्हणजे तुम्हाला फक्त त्याच्यातल्या पुस्तकातले नाही म्हणून तुम्ही डॉक्टर. पण आपल्या घरच्यांना जर कधी विचारलं तर बाबा खोकला येतं, ते त्यांच्या अनुभवाने एखादी गोळीचं नाव सांगतात किंवा एखाद्या डॉक्टरचं नाव सांगतात. त्यांचा अनुभव महत्वाचा असतो. तुम्ही निवेश सरांकडे जे आला शिक्षण, त्यांचा अनुभव तुमच्या आयुष्याला पुढे शेअर करा, प्रत्येक गोष्टीचा अनुभव शेअर. इथून पुढच्या काळात ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा OPD किंवा तुमचं स्वतःचं हॉस्पिटल असेल, तर प्रत्येक क्षणात तुम्हाला फक्त अनुभव शाणा बनवू शकतो, बाकी कोणीच नाही. याला कदाचित शाळा मी त्याच्यामुळे मला तुमच्या समोर बसतो की माझा वेगवेगळ्या क्षेत्रात असणारा अनुभव तो तुमच्यापर्यंत शेअर होणं खूप गरजेचं आहे. पेशंटच असतो. पेशंटला दोन प्रकारांनी बरं करता येऊ शकतं, एक औषधोपचार आणि मानसिकरित्या त्याच्यावर तुम्ही किती त्याला भरभक्कमपणे हे करू शकता, सपोर्ट करू शकता त्यावरच. आणि आजपर्यंतचा रेशो म्हणजे जर तसं जर पाहिजे तर 30% आणि 70%. 70% जो माणूस मानसिकरित्या सक्षम आहे तो 30% औषधाने बरा होतो. असं कधीच उलट होऊ शकत नाही की 70% मेडिसिन 30% मानसिकरित्या कधीच होऊ शकत. हे प्रॅक्टिकली तुम्ही अनुभवसाल पुढे जाऊ की तुम्हाला प्रत्येक वेळेस आपण म्हणजे फॅमिली डॉक्टर्स, फॅमिली वकील्स हे कशासाठी असतात किंवा घरातलं एखादं कार्य आहे तर आपण आपली ज्येष्ठ मंडळी कुणाला तरी विचारतात, त्यांना मध्ये आणतात. त्याच्यामागचं रिझन काय? त्यांना जास्त कळतं म्हणून असं काय आहे? मला असं वाटतं की त्यांना अनुभव असतो म्हणून त्यांना अनुभव. तुमच्या फील्डमध्ये तुम्हाला अशी लोक इथून पुढच्या काळामध्ये शोधायची ज्यांच्याकडं मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या ही दोन ज्यावेळेस एकत्र तुम्ही करू नका कधीच. शारीरिक आणि मानसिकरित्या दोन प्रकारची माणसं आजारी असतात. काही ना काहीच नसतं, सगळे रिपोर्ट ओके असतात, पण मानसिकरित्या डाऊन असतो. त्या पेशंटच्या संदर्भात जर तुम्हाला जर ट्रीटमेंट द्यायची आहे तर काय देऊन काय ट्रीटमेंट देऊ? आपण अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यातून खरंच डॉक्टर म्हणून आपण स्वतःला पुढे नेऊन सक्सेस होऊ शकतो? बरेच डॉक्टर आहेत तर ते किती सक्सेस होतात आणि किती
स्वतःच्या किंवा दुसरीकडे आपण दुसऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये कामाला जातो, तर आपलं विजन पाहिजे स्वतः. मला असं वाटतं की नेक्स्ट 2-3 वर्षानंतर तुम्ही पास आउट व्हाल तर माझं स्वतःची OPD पाहिजे, माझं स्वतःचं हॉस्पिटल पाहिजे, स्वतःची माझी एक प्रयोगशाळा पाहिजे, की स्वतःचं माझं तुमचं आयुर्वेदासाठी जे काय लागतं हे सगळं स्वतःचं पाहिजे. हे जोपर्यंत विजन येणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जाण्याची संधी आणि शिकण्याची संधी भेटणार. कोणतंही काम असू दे, प्रत्येक कामात मला असं वाटतं की अनुभव खूप महत्त्वाचा होता. तुम्ही इथं करणारं काम भविष्यात तुम्हाला कुठेतरी भाग्यात करणार. बरेच डॉक्टर आहेत की दुसरीकडे फक्त कन्सल्टिंगला जातात आणि मला असं वाटतं की त्यांना मोठ्या मोठ्या पदव्या दिल्या, काहींना भीष्माचार्य म्हटलं जातं, काहींना न्यूरोसर्जन म्हटलं आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या दिल्या. त्यांचं स्वतःचं पुढेही OPD फक्त OPD आहे, कुठेही स्वतःचं हॉस्पिटल नाही, त्यांचं अस्तित्व काय नाही, ते फक्त कन्सल्ट. समजतं माझं थोडंसं तू यांचं ओपिनियन घे, त्यांचं ओपिनियन घे, सेकंड ओपिनियन घे, थर्ड ओपिनियन. हा डॉक्टर बेस्ट आहे, तो डॉक्टर बेस्ट आहे. त्यांचं स्वतःचं असं कुठं हॉस्पिटल आहे का? किंवा आता गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुमचा कोर्स आहे, प्रायव्हेटमध्ये सुद्धा तुमचा कोर्स आहे. तुम्ही फर्स्ट रेफरन्स तुम्हाला देता का? अरे मला आम्ही जाऊन अजून इज्जत जास्त. एक्सपोजर जास्त. मला जर विचारलं तर मी एक सांगेन की गव्हर्नमेंटमध्ये अनुभव जास्त, प्रायव्हेटमध्ये एक म्हणतो ना 100%, 200% किंवा 100, 80, 90% आपण असे कॅटेगरी वाईज लोक येत असतात आणि त्या आपण म्हणतो प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही सगळी वेगळी असते. मला वाटतं प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते आणि त्या विचारसरणीने ज्यावेळेस माणूस समोर बसतो त्यावेळेस त्याच्याकडून काही आत्मसात करणे आणि समोरच्याचा ऐकून घेणे, या दोन्ही गोष्टी मला वाटतं गव्हर्नमेंटमध्ये करतात. जे डॉक्टर YCM मध्ये काम करतात, आपल्याला YCM हॉस्पिटल ते खूप परफेक्ट असतात. 1 दिवसाच्या पोरापासून 100 वर्षाच्या माणसापर्यंत त्या माणसाने प्रत्येक पेशंट बघितलेला असतो. तिथं अनुभव भेटतो आणि त्या अनुभवावर ते 10 वर्ष 5 वर्ष काम करतात, बाहेर स्वतःचे दवाखाना किंवा OPD चालवतात. आणि जनरली आपण म्हणतो ना की मेडिसिन्स इफेक्ट करतात. तर जर YCM मध्ये एकदा जाऊन पहा, ते डॉक्टर लोक कन्सल्टिंग काय करतात. म्हणजे मी स्वतः अनुभवलं, डॉक्टरनी सुद्धा असतो. कोविडच्या पिरियडमध्ये एक्सरेवर ते सांगायचे आणि प्रायव्हेटमध्ये काय व्हायचे, CT करा, CTचा स्कोर 22 आहे आणि YCMचा डॉक्टर सांगायचा असेल 10-15 असेल. तर त्याचा अनुभव होता तेवढं पेशंट बघितलं. इकडे CT स्कोर 8 असला तरी ICU होता आणि YCMला CT स्कोर 20 जरी असला तरी जनरल वॉर्ड होता. तुमचे जे काही पुढचे अजून काही दिवस आहेत शिक्षण, त्याच्यामध्ये फक्त अनुभव घ्या. शिक्षण होत राहतं. शिक्षण हे तुम्हाला देण्यासाठी मेडिसिनसाठी आणि अनुभव समोरच्याला समजून घेऊन त्याची ट्रीटमेंट करणे, मानसिकरित्या ट्रीटमेंट करणे. आणि
निलेश सरांची गेल्या 5-7 वर्षांनी भेट आहे. बऱ्याच पेशंटशी आम्ही बोलत असतो किंवा सरांचं माझं पेशंटच्या संदर्भात चर्चा करतो. 7 वर्षामध्ये असं पुढेही मला जाणवलं की पेशंट हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. बरोबर. मानसिकरित्या जे पेशंट वीक आहेत त्यांच्यावर खूप मोठं काम करावं. वायसीएमचा कोविडचा जो काय दर होता, कोविडमध्ये एक्सपायर व्हायचा आणि प्रायव्हेटचा, वायसीएममध्ये जर 1000 पेशंटमध्ये 2 किंवा 3 पेशंट एक्सपायर व्हायचे आणि प्रायव्हेटमध्ये 10 व्हायचे. तिथं मानसिकदृष्ट्या माणसाला सक्षम केलं जायचं आणि इथं मानसिकदृष्ट्याने वीक केलं जायचं. ट्रीटमेंट सेम. त्यावेळेस ट्रीटमेंट काहीच नाही. मला असं वाटतं त्यावेळेस ट्रीटमेंट माझ्या आयुष्यातलं सगळ्यात शिकण्याचा क्षण होता आणि खूप शिकून गेलो. रेमडिसिव्हिर काही नव्हतं. रेमडिसिव्हिर आम्ही स्वतः सुद्धा त्या काळात कोविडचा अनुभव घेतला, परत लोकांना मदतही केली. जो शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहे तो टिकू शकतो. मला असं वाटतं की तुम्ही जी काय म्हणजे तुमच्या समोर जो काय पेशंट बसेल किंवा ज्याच्याशी तुम्ही आत्ता इथून पुढच्या काळात चर्चा करेल किंवा सर चर्चा करत असता, सरांचं तुम्ही फॉर्मॅट पाहिलं असतं. कशासाठी आवाज नाही घालायचा. हां, काय हिस्ट्री काय हिस्ट्री उठण्यापासून ते झोपेपर्यंत खाण्या आहाराचं त्याच्यातून काय समजतं? व्याधीची कारणे काय असतात अजून पहिलं तर आम्ही नावापासून सुरुवात केली. तर नावापासूनच करते त्याची कुठे राहतो आणि त्याला तो व्याधी तिकडे लोक नावापासून ते एकदम सुरुवातीपर्यंत जे आहे सगळ्यांपासून त्याला कळलं की व्याधी कशामुळे तुमचं कोणत्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये जर म्हणजे त्या एरियात मोस्ट ऑफ पेशंट एखाद्या पर्टिक्युलर डिसीजचे दिसत आहेत का, तर ते त्याच्या ॲड्रेसवरून समजतं. जो ॲड्रेस देतो आपण त्याच्यावरून. तुम्ही सगळे बोला, आपण चर्चा करायची. लेक्चर नाही, चर्चा. आणि त्याच्या दिवसभरातल्या म्हणजे सवयी काय आहे, तो चांगलं काय करतोय, वाईट काय करतोय, म्हणजे त्याच्यामुळे त्याची जी पूर्ण म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कशी वर्क करत आहे ते लक्षात आहे. त्याच्या घरच्यांना पण काही त्रास नाही. त्याला म्हणजे जेणेकरून व्यवसाय करतो, व्यवसायामुळे काही मानसिक ताण आहे का, वेगवेगळ्या व्यतिरिक्त काही मानसिक ताण ते पण करतो. सेम नसतं. मी तर नाही मान्य करू शकत सेम असतं. पेशंट क्या गलत कर रहा है तुझं दादा आयुर्वेदाची मुख्य ट्रीटमेंटची पहिली ती निदान परिवर्तन. म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे हा आजार होतो हे आपल्याला बघायचं असतं. मग केस घेताना तो पेशंट कुठे कुठे चुकतोय, खाण्याच्याबद्दल असेल, त्याच्या लाईफस्टाईलबद्दल असेल किंवा त्याला काय काय त्रास आहे, या सगळ्या गोष्टीला आपल्याला एक आजाराचं निदान कळतं आणि कोणत्या गोष्टी त्याला टाळायला सांगितल्या होत्या हे पण त्यातून कळतं. बेसिकली त्या पेपरमधनं आपल्याला त्या पूर्ण पेशंटची कुंडली समजते आणि त्याच्या शरीरात जो काही व्याधी झाला त्याचा जो डॉट कारण आहे तो समजतो आणि तो त्या कारणापासून त्या व्याधीपर्यंत कसा पोचतो त्याचा एक बेसिकली केसमध्ये जेव्हा आपण केस घेतो तेव्हा त्या पेशंटचं सगळं दिनचर्या, त्याचं काय रुटीन आहे सगळं कळतं. म्हणजे त्याच्या वाईट सवयी काय असते, व्यसन वगैरे काय असते ते कळतं. सकाळी उठतो कितीला, झोपतो कितीला, उशिरा झोपत असेल तर कारण काय, मानसिक काय ताण आहे त्याचे, सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. जेणेकरून त्याचा व्याधी काय आहे तो समजण्यासाठी आपल्याला सोपं जातं. याच्यातून ज्यावेळेस ते तुझ्याकडं आलं समोर, ज्यावेळेस तुझ्याकडं तो त्यांचा फॉर्म येतो त्यावेळेस लगेच तू डॉक्टर म्हणून किंवा तू त्याचा एक मित्र म्हणून तुम्हाला असं काय वाटतं
हा नक्की कशामुळं आजारी पडू शकतो? म्हणजे मला काय म्हणत तुला, ती कारणं सगळी वाचूया. वाचल्यानंतर एखादा पेशंटला ठीक आहे, त्याची दिनचर्या थोडीशी वेगळी असेल, सकाळी 7ला उठतो किंवा 10ला उठतो किंवा रात्री 1 वाजता झोपतो किंवा काय करतो, ॲज इट इज त्याचं जेवण 5 वाजताच झालं पाहिजे, 3 वाजताच झालं पाहिजे, हे डॉक्टर म्हणून तू सांग. पण ह्या व्हेरिएशनमध्ये ॲज इट इज तो आहे असा, म्हणजे तो संध्याकाळी 7 वाजता झोपू नाही की 1 वाजता झोपू, पेशंट म्हणून तू मला बरं करायचं. हे फेस रिडिंग म्हणजे तो तुझा केस पेपर. लक्षात घ्या, तो बेस रिडिंग आहे. ॲक्च्युली ते जे काही आहे, मी डॉक्टर म्हणून किंवा मी त्याचा मित्र म्हणून, त्याची मैत्रीण म्हणून तुला हे फेस रिडिंग हे पाहिजे, ही माझी दिनचर्या आहे, आता तू याच्यातून मला बरं कर. त्याचं फेस रिडिंग आहे, तो हे चेंज करू शकतो असं तुम्हाला वाटतं का? ठीक आहे, 1 महिना 2 महिने, त्याच्यानंतर ॲज इट इज जे आहे ते पुढचं. एवढा उपाय होऊ शकतो का? तू डॉक्टर म्हणून तुला विजन पाहिजे, हा 1 दिवस सुद्धा फॉलो करणार. मी काय सांगितलं, ते जे आहे केस पेपर ते फक्त बेस रिडिंग आहे. तर बेस रिडिंग म्हणतं पुस्तकी ज्ञान, प्रॅक्टिकली पुस्तकी आणि प्रॅक्टिकली थोडंसं थेरोटिकल तुम्हाला, म्हणजे पुस्तकी ज्ञानात फक्त राहून, पुस्तकी ज्ञानात जर आपण राहिलो तर खूप अडचणी वाटतात. तो केस पेपर म्हणजे तुझा फेस रिडिंग आहे, ही तुझी दिनचर्या आहे. मी म्हणतो की हा माझं फक्त मी जी काही ट्रीटमेंट करत, हा 1 दिवस किंवा 1 आठवडा किंवा 1 महिना हा फॉलो करत, 1 महिन्यानंतर हा करू शकत नाही. हे मला ज्यावेळेस माहिती होईल त्यावेळेस ट्रीटमेंट देणं मला सोपं. म्हणजे तू स्वतःवर तुम्ही विचार करा, म्हणजे डॉक्टर चालेल आता तुम्ही तुमची दिनचर्या आहे, तुम्ही सांगणार तसं दुसरा वागणार असं कसं अपेक्षित आहे? तुम्हाला सांगायचं शांत, आणि तू आहे तसं कराय. लोक तुमच्याकडे वजन वाढवायला येतात, काही वजन कमी करायला येतात, काही शुगर वाढवण्यासाठी येतात, काही शुगर कमी करायला. मला असं वाटतं ते फेस रिडिंग आहे, त्या फेस रिडिंग मध्ये तुम्ही हे ऑब्झर्व केलं पाहिजे की ह्या माणसाला सांगताना आपण काही जरी सांगितलं की तू 100 वर्ष जगणार आहे, ते उपयुक्त ठरू शकतं. तुम्हाला काही झालेलं नाही एवढं जरी सांगितलं तरी तो मानसिकरित्या ठणठणीत असतो. ट्रीटमेंट इथं झाली पाहिजे तर ते डेव्हलप होतं. कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त गोष्ट त्याचा इफेक्ट रिबल्स होतो. तुम्ही पूर्ण दिनचर्या कट टू कट जरी केली तरी त्याचा बॅड इफेक्ट आहे. मी इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करतो, आमच्याकडे टॉर्लन्स हा प्रकार आहे, प्लस मायनस. नॉट मध्ये कधीच होत नाही. म्हणजे जगात आजपर्यंत कोणतीच गोष्ट नॉट मध्ये गेली. रोबोटिक मध्ये या रोबोटिकला सुद्धा काही टॉर्लन्स दिलेला असतो. त्याच्यामुळे
ते जे आहे हे केस पेपर आपल्या बाबतीत फेस रिडिंग आहे. आपल्याकडं तो त्याचा एक डाटा आहे, त्या डाट्यावर आपल्याला काम करावं. थोडक्यात तुमच्या भाषेत तुम्ही बरीचशी कारणं सांगितली, पण त्या कारणाचं एक कारण काय, हा माणूस सुधरू शकत नाही, या माणसाला आहे याच्यात ॲज इट इज ट्रीटमेंट द्यायची आणि त्याला त्या मार्गाकडे न्यायचे, ते त्याच्या मागचं रिझन आहे असं मला वाटतं. डॉक्टरांचंही वेगळं असेल मत, पण माझं मत कसं आहे, जोपर्यंत तुम्ही मानसिकरित्या काम करू शकत नाही तोपर्यंत त्याला शारीरिक व्याधीपासून बाजूला नाही मिळू शकत. मला वाटतं तुम्ही डॉक्टरांची कन्सल्टिंग तुम्ही जर पाहिजे असेल तर एक पेशंटला किती वेळ जातात ते न्यू पेशंटला का त्याला पहिले कॉन्फिडन्स द्यावा लागतो, पहिलं बरा होऊ शकतो. त्याला म्हणतात मानसिकरित्या त्याला सक्षम करणं, आणि मानसिकरित्या सक्षम झाला तर तो त्या 30% राहिलेल्या याच्यात तो डेव्हलप करतो. मानसिकरित्या दोन आहे का, एक भीती आणि एक पॉझिटिव्ह, ही दोन्ही तुम्हाला समजून सांगता येईल. या दोन्ही चालल्या पाहिजे. भीती का, ह्या जो काही त्याची दिनचर्या आहे त्याच्यामध्ये त्यांनी थोडाफार इंटरचेंजेस करा, ही त्याच्या मागची भूमिका असते. त्यासाठी भीतीचं मी सांगावं लागतं. पॉझिटिव्ह 100% याच्यातून बरा होऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत. मला वाटतं तुम्ही 10वी 12वी जर पास टाकतो, मी 10वी आहे त्याच्यामुळे मला पुढचं शिक्षण तर निश्चित मला असं वाटतं, जर आपण आपल्या मित्रमैत्रीण किंवा भाऊ जे आपल्या बरोबर त्यावेळेस 10वीत होते, थोडंसं बॅक आपण चेक करा, पुढेही बघा आणि मागंही बघा. जे नापास झाले किंवा ज्यांचे कमी मार्क पडले त्यांची दिनचर्या बघा, जे आपले पुढं होते त्यांची दिनचर्या बघा. काहीतरी फरक असेल ना, जे अजूनही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, बऱ्यापैकी कॉन्टॅक्टमध्ये असतील, किंवा तुमच्या 8 जणांमध्ये दिनचर्येमध्ये फरक पडतो. मला असं वाटतं की मी आयडिया तर ते नाही सांगू शकत, पण मानसिकरित्या माणसाला जसं सक्षम करतं ते खूप महत्त्वाचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे ऐकून घे. कोणतीही गोष्ट क्रॉस नाही करत. पेशंट जोपर्यंत व्यक्त होतो तोपर्यंतच तुम्हाला समजतं. एकदा व्यक्त व्हायचं बंद झालं तर आपण समजून घ्यायचं की आपण ओव्हरडोसतो. तर व्यक्त होत जेवढा व्यक्त होत आहे, किती वेळ होत, अर्धा तास म्हणजे खूप जास्त, तरी देतात. आज त्यांच्याकडे पेशंटचं भरपूर आहे तरी सुद्धा अर्धा तास प्रत्येक पेशंट. तो व्यक्त झाल्यानंतर तुम्ही सुरुवात करा. त्याची मानसिकदृष्ट्या आपण म्हणतो ना की कुणाच्या लेखनातून त्याची मानसिकरित्या कंडिशन समजते, कुणाच्या बोलण्या चालण्यातून समजते, कुणाच्या खाण्यापाण्यातून समजते. बऱ्याचशा घटना आहेत त्याच्यात की समजतं माणूस कसा आहे, तो काय खातो. आता तुमच्याकडे तुम्ही विचारतो त्याच्यात आहे, तुम्ही काय खाता याच्यावर सुद्धा डिपेंड. सांग बरं मला, म्हणजे तर तुम्ही किती वर्ष आहे मला माहित नाही, तिखट खाल्ल्याने त्याचा स्वभाव रागीट होतो असं काय? अरे हा तरी म्हणा नाही तरी म्हणा. आणि गोड खाल्ल्याने काय गोड होतो म्हणजे आम्ही कमी शिकू म्हणजे येडे आहे का असं काय? तुम्ही तुमचंच लॉजिक आहे तर तुम्ही तिखट खाल्ला म्हणजे रागेट, आणि जो साखर खातो तो लय गोड असतो असं तुम्ही सांगा.
तुम्हाला ट्रीटमेंट करायची म्हणून तुम्ही ठरवता तर ओके, हा याचे मूळ स्वभाव फेस रिडिंग त्याला नाही. तुम्हाला सरांनी जे काही बनवलं ते शिका तुम्ही, सरांकडून माहिती घ्या. म्हणजे आपण तुम्ही आयुर्वेदचा त्याच्यामध्ये बरंचसं काही लिहिलेलं आहे, त्याच्यातून तिखट खातं म्हणजे रागे असं नाही. तिखट खाल्ल्याने त्याच्या बॉडीमध्ये काही इम्पॅक्ट होऊ शकतात, हे जनरली माहिती पाहिजे पाहिजे. तो रागीट आहे हा त्याचा स्वभाव नाही, तो साखर खातो म्हणून तो गोड हा त्याचा स्वभाव. विद्यार्थी म्हणून ठीक आहे, आता तुम्ही डॉक्टर म्हणून नाही, ते शक्य नाही. डॉक्टर म्हणून मला असं वाटतं की तुम्ही असं म्हणू शकत. तो जास्त तिखट खातो म्हणतो, याच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय चेंज वर झाले पाहिजे याला डॉक्टर म्हणतात. त्याचा इम्पॅक्ट कुठं कुठं असेल, बरोबर ना? म्हणजे त्याचा स्वभाव रागीट आहे असं नाही. तो जास्त गोड खातोय म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर किडनी ब्लडमध्ये शुगर अजून काही, याचं एक साधारणतः फेस रिडिंग केलं म्हणजे ती पॅम्पलेट ते तुझं केस पेपर आहे. चहा किती वेळा पिता, दारू किती वेळा पिता, दुसरं काय अजून तुम्ही खाता का, नॉनव्हेज खाता का, व्हेज खाता का, डॉक्टर म्हणून याची काही गरज आहे तुम्हाला? काय गरज काय तुमच्या त्या पूर्ण दिनचर्येची काय गरज काय? तुम्ही सांगितलं तिथे त्याच्या नातेवाईकांना कुणाला आजार आहे का, तिथं कुणी पेशंट आहे का, मग ते काहीही नाही. जनरली तू डॉक्टर आहेस म्हणून तुला समजलं पाहिजे हे जो खातोय याच्यापासून त्याला काय व्याधी होते, एवढं सिंपल. माझ्या आई का साखर आहे मला नाही, पण तुम्ही कसं काय म्हणता अनुवंशिक आहे. तुमच्या घरातले असेल ना कुणाला, तुम्हाला काय मला असं वाटतं डॉक्टर म्हणून आधी हेच सांगा, जर माणसाच्या मानसिकतेवर जर काम केलं तर तो पेशंट नक्कीच 70% जातो. ह्या सगळ्या ट्रीटमेंट 100% खऱ्या आहेत, 100%. 100% त्याचा फायदा हा 100% होतो. काही चुकलं तर सांगा, पुढे नाही आला बस ना, पुढे नको बसू, दोघं एका खुर्चीवर सांग. मानसिकरित्या इकडे बस. माणसाच्या मेंदूवर काम करावं लागेल. मला जेवढं समजतंय, आता दोघं नवरा बायको बसल्यात मागं म्हटलं मला भीती वाटते. निश्चित औषधाने माणूस बरा होतो, पण मानसिकरित्या माणूस कधी बरा होऊ शकतो जोपर्यंत तो एखाद्या गोष्टीवर काय विचार करेल, चिंतन करेल, तोपर्यंत तो माणूस कधीही बरा होऊ शकत नाही. चिंतन चांगल्या गोष्टीचं केलं तर निश्चित त्याचा फायदा होत असतो, पण चिंतन एखाद्या निगेटिव्ह गोष्टीचं जर करत असेल तर ती त्याच्या आचरणात आणि विचारात दोन्हीमध्ये आचरणात आणि विचारात दोन्हीमध्ये विचार करतो. म्हणजे इथून जाताना तुम्ही जर एखादी गोष्ट जर विचारात घेतली तर ती मी म्हणतो 100% नाही, पण 50% ती काही तुमच्या आचरणात सुद्धा.
पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही ह्या माणसाच्या शरीरात पाहिजे नक्कीच. मला असं वाटतं रागाशिवाय माणूस मोठा होऊ शकतो. ज्या माणसामध्ये राग नाही ना, म्हणजे जो माणूस तिखट खात नाही तुमच्या भाषेत, तो मोठाच होऊ शकतो. यांच्याकडे बघत असताना तापतात कधी. दोन्ही नाण्याच्या बाजू आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी पाहिजे. ज्यावेळेस माणसाला समोर फेस रिडिंग करतो त्यावेळेस आणि मानसिकतेवर काम करा. निश्चित मला असं वाटतं की तुम्हाला जे अनुभव आता डॉक्टरांच्या किंवा वहिनींच्या याच्यातून भेटतील आणि भविष्यात आई वडील असतील, भाऊ असेल, मैत्रीण असेल, अजून जगात अनुभव सगळ्यात श्रेष्ठ असतो. एखाद्या अटॅक आल्यानंतर तुमच्या 8 जणांची 10 जणांची काय प्रतिक्रिया पाहिजे. आता तुम्ही तर मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला काहीतरी असेल ना, रस्त्याने जाताना अटॅक आला आणि मला माहिती आहे तू मेडिकल फील्डमध्ये काम करतो, तर तुमच्याकडे काय, तुम्ही काय ट्रीटमेंट करा. अजून CPR कुठे द्यायचा असतो. CPRचे प्रकार किती आहेत? फक्त 2च. अरे मग मी 10वी पास बारा ना. मी डॉक्टर आहे का? CPR कुठे देतात? कोणती बाजू, डावी उजवी, हा काय त्याची हे काय काय फ्रिक्वेन्सी आहे? 30 आणि 1 चा सायकल म्हणजे 30 CPR आणि 1 माउथ ब्रीथ, परत मग 30 चा सायकल 1 माउथ. ओके. अजून माहिती आहे किती आहे प्रेशर किती आहे? त्याच्यावर काहीच नाही ना. अरे बोल ना, आवाज तर येऊ दे. डॉक्टर कशी काय व्हायची? एम्बुलेंस को कॉल करें. अरे वो तो जनरल हो गया, वो तो कोई भी करेगा. वो तो मेरे को नहीं समझता तो मैं क्या करेगा, उसको उठा के लेके जाएगा किधर भी, किसी भी दवाखाने में लेके जा सकते. लेकिन एज ए डॉक्टर करके आपके पास क्या है ऐसा कि उसको आप हेल्प कर सकते हो. डॉक्टर म्हणून त्या क्षणाला काहीच नाहीये, पण तुझ्या समाजात फिरशील ना, समाजात निरनिराळ्या प्रकारची लोक काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज करून त्यांना जगवण्यासाठी प्रयत्न करत असतात. ते त्यांच्या अनुभवात. कुणी त्याला झोपून देत नाही, कुणी तुला सांगितलं तसं CPR देतात, कुणी त्याला काही वेगळ्या पद्धतीने त्याला जागे ठेवायचं काम करतात. बऱ्याच ऍक्टिव्हिटी बरीच लोक करत असतात. आणि बऱ्याच वेळा ऐकलं असेल 5 मिनिटं आधी आणलं असतात तर जगलं असतात आणि 5 मिनिटं उशीर झाला असतात तर गेला असतात. आयुष्यातील ती 5 मिनिटच महत्वाची असतात. किती टक्के लोक जातात आणि किती टक्के राहतात. ठीक आहे. अजून तुम्हाला पुढचा प्रवास आहे बराचसा, तुम्ही शिकसाल. तुम्हाला असं वाटतं प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायला शिका. चाकाची गोष्ट, ती गोष्ट चाकल्याशिवाय समजणार नाही की ती कडू आहे का गोड आहे. कारण तुमच्या औषधे सगळीच कडू आहे. पेशंटला द्यायच्या आधी आपल्याला जर त्याची चव माहिती नसेल किंवा त्याचा जर अनुभव नसेल एखाद्या पेशंटवर घेतलेला, तर तुम्ही त्याचे एक्सप्रेशन किंवा त्याच्याकडून अनुभव घेणार आहे त्याच्याकडं काय तुम्ही सांगा.
थोडं गोड असतं, थोडं कडू असतं, थोडं आंबट असतं. तुम्ही चव घेतली आहे कधी? प्रत्येक औषधाची चव घेतली आहे तुम्ही? तुम्हाला अनुभव येते आहे, ओके जाऊ द्या. प्रॅक्टिकली तुम्हाला म्हणजे त्याचं जनरल नॉलेज म्हणजे तुम्ही काय काय टाकता त्याच्यामध्ये, त्याच्याहून साधारणतः तुम्हाला एक अंदाज असतो. त्याचा कडवटपणा आहे, आंबट आहे, तुरट आहे, गोड आहे, ते साधारणतः अंदाज येत असतो. तर आयुष्यामध्ये मला असं मानसिकरित्या जर एखाद्या माणसाला तुम्ही प्रिपेअर जर करू शकले तर त्याची ट्रीटमेंट तुम्हाला लवकर रिझल्ट भेटतो. आम्ही तर या दवाखान्यातले असे काही पेशंट पाहिले जे सगळीकडून दमून आले होते. जिना चढताना सुद्धा आम्ही त्यांना स्ट्रीच याच्यावर आणले, खुर्चीवर जाताना पायी पायी गेली चालले. त्यांना जोपर्यंत मानसिक पाठबळ दिले जात नाही आणि माणसाचा एक स्वभाव आहे, आज इथं वेळ खाल्ली तर उद्या त्या चौकात खाईल, परवा दिवशी पुढच्या चौकात खाईल आणि 4 दिवसांनी म्हणून नाही माझ्या घरापासून चांगली. तो चव घेत जातो. त्याला काय शेवटी तो खवय्याचे ना, तो कुठपर्यंत जाईल. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं एक टप्प्याने आहे आणि त्या टप्प्याटप्प्याने ज्यावेळेस तो माणूस पुढं पुढं जातो त्यावेळेसच त्याला समजतं की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काही कष्ट घेतलं. जोपर्यंत तो वडील होत नाही तो. आणि सगळ्यात भारी उत्तर आवडलं मला तुम्ही काय ते रस्त्यावर काय म्हणते ते नाही नाही ते सोन्याच्या जातीवर नसते. तुमच्यापेक्षा कॉस्टली औषध असतात त्याची माहिती बरोबर. तुम्ही जर ब्रँडेड विकत असाल तर ते अनब्रँडेड विकतात, पण तुमच्यापेक्षा जास्त पैसे. स्किल काय आहे त्यांच्याकडे? रस्त्याने जाताना अनुभव घ्यायचे त्यांच्याकडे, ते काय करतात बघा तुमच्या लक्षात येईल. त्यांच्याकडे काय तुमच्याकडे MBBS BMS काय डिग्री आहे का? फेस रिडिंग त्यांचं खूप स्ट्रॉंग आहे. माणसाला त्यांच्या जाळ्यामध्ये किंवा त्यांना पटवून देण्याची जी कला आहे ती खूप भयान आहे. भयान म्हणजे खूप भयान. आणि या अनुभवातून येते. त्यांचा वंश परंपरेने चाललेला तो व्यवसाय. आजोबांनी जे केलं त्याच्यामुळे तेच त्याच्या पुढच्या पिढीने तेच. तुझं त्यांचं जर टोनिंग जरी ऐकलं ना, भाषा सगळ्यांची एकसारखी आहे हे बी शिकण्यासारखं आहे. तर त्या लोकांची तुम्ही टोनिंग सुद्धा ऐका. हे जे वाचतात ना त्यांचं टोनिंग जरी ऐकलं ना, जे त्याच्या बापाचं टोनिंग होतं ते त्याच्या पोराचं आहे, त्याच्या नाताचं बी ते टोनिंग आहे. म्हणजे एवढी ॲक्युरेसी त्यांच्या धंद्यामध्ये ते करतात, म्हणजे त्यांच्या व्यवसायामध्ये करतात. काय ॲक्युरेसी आहे? कोणत्याही प्रकारचं शिक्षण नसताना फक्त अनुभवातून घेतली ती ॲक्युरेसी. आजही कित्येक ठिकाणी आहे ना आपलं विज्ञान कमी पडतं. सायंटिफिकली लोक जे काम करू शकत नाही ते एक अनाडी माणूस करू शकतो. स्वतःमध्ये ते डेव्हलपमेंट आहे त्या माणसाच्या शरीरात, की त्याचं स्किल ते शिकलंच पाहिजे.
मला असं वाटतं बघा, प्रत्येकाकडे वेगवेगळा मोबाईल बी असेल, प्रत्येकाकडे वेगवेगळे पिक्चर्स आहेत. तुझे पिक्चर्स बी माहिती आहे त्या मोबाईलमध्ये आहे, तिचे पिक्चर्स बी माहिती आहे त्या मोबाईल काय. का तर कुठंतरी आपण ज्या दिशेने वाटचाल करतो त्याच्यामध्ये भविष्यात सुद्धा अजून काही फीचर्स असू शकतील याची गेसिंग पॉवर आपण तयार करतो. आणि ती पॉवर एवढी प्रचंड झाली आहे आता की जग उद्या कसं असेल हे आत्ता आपण ठरवतो आजपासून 20 वर्षापूर्वी. पुढच्या 20 वर्षामध्ये जगाची काय पाळत असेल. साधारणतः आपण एक जर फॉरेन टूर केली तर आपण विचार करतो की हे आपल्याकडं अजून 20 वर्ष 25 वर्ष आपण त्यांच्या मागावं. जे साधारणतः आपल्या डोक्यामध्ये बसतं की 25 वर्षानंतर आपल्याकडं हे असं काहीतरी होऊ शकतं. पण जोपर्यंत तू स्वतः बघत नाही तोपर्यंत ते कळत नाही. लक्षात घे. म्हणून एखादी गोष्ट मला समजून सांगायची आधी ती तुम्हाला समजली पाहिजे. त्याच्यासाठी तो केस पेपर. ते फेस रिडिंग आहे, त्याची हिस्ट्रिकल आहे. पण मला याच्यापासून त्याला डायव्हर्ट करायचं आहे हे जोपर्यंत मला समजणार नाही तोपर्यंत मी ट्रीटमेंट नाही करू शकत. कोणताही पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तो त्याची लाईफस्टाईल तुम्ही सांगितली म्हणून चेंज करू शकत नाही. एक दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 10 दिवसानंतर ॲज इट इज तो आहे तसाच चालतो. त्याच्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन होतं. पण ट्रीटमेंट करताना पहिले त्याची मानसिकरित्या आपण डोक्यात ठेवतो. तो 10 दिवस चालणार, 10 दिवसानंतर तो जो काय आहे जुना त्याच रुटीनवर येणार आहे. आपली ट्रीटमेंट बी त्याच रूट प्रमाणे आली पाहिजे. मला असं वाटतं की जास्तीत जास्त आणि जोपर्यंत पेशंटशी तुम्ही फेस टू फेस जास्त बोलू शकत, तुझा तर आवाजच निघत नाही. अवघड काय नाही, कसं काय डॉक्टर होईल तुमचं. म्हणजे जर 30 मिनिटं डॉक्टर करताय ते यदा कदाचित तू नवीन आहेस किंवा 1 तास 1.5 तास बी करावं लागेल. कधी करायची तू 1.5 तास? निसर्ग पाहिल्याशिवाय कळत नाही. पाणी काळं आहे, पांढरं आहे, निळं आहे किंवा हे घाण आहे हे फक्त डोळ्यांनीच समजतं. पण जगाच्या पाठीवर ही सगळे पाणी पिले जातं. काही ठिकाणी निळं पाणीही पिलं जातं, काही ठिकाणी काळं पाणीही पिलं जातं, गढूळ पाणीही पिलं जातं, काही ठिकाणी तर पाणीच नाही अशा ठिकाणी सुद्धा कसलेही पाणी पिलं. आज जर आपण म्हणतो इथं गढूळ पाणी पिल्याने आजारी पडतो, मग तो माणूस तिकडचा का नाही पडतो? ही मानसिकता आहे. काय लक्षात घ्या, जोपर्यंत मानसिकतेवर काम करू शकत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आपण कोणताही पेशंट बरा करू शकत नाही. त्याची जर मानसिकताच नसेल बरं व्हायची, तो जे तुमच्याकडे आला असेल फक्त चेकच करायला, बघा काय ट्रीटमेंट करतो, तुम्ही त्याच्या पुढे कितीही डोका पटले तरी तो बराच होऊ शकतो. ते तुम्ही जर नदीच्याकडे जर चेक केलं तर त्याचे सगळे काळं पाणी येतं काय पूर्ण. तो अजून ग्रामीण भागात गेला ते एकदम क्षारयुक्त पाणी आहे, 300, 400, 500 फूट खाली गेले. तेच पाणी तो वर्षानुवर्ष पितोय, त्याला मूतखड्याचा त्रास होतो.
शहरातलं पाणी माणूस इथं जर जास्त याच्यावर जर पिला तर दगदगीत त्रास होतो. ही मानसिकता आहे. तो वर्षानुवर्ष पितोय तिथं. त्या मानसिकतेवर काम करावं लागेल. त्याचा कदाचित जास्त डोस झाला असेल तर. पण मला असं वाटतं की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणून स्वर्ग बघायला जाण्यासाठी मरायची गरज नाही. स्वर्गाची कन्सेप्ट आपल्या डोक्यात ठेवा आणि तीच कन्सेप्ट दुसऱ्याला द्या. तर दोन्ही गोष्टींनी प्रिपेअर होणं गरजेचं आहे. मेडिकली ते सांगतेच, पण स्वतःच्या आई वडिलांकडून, मित्रांकडून, इन जनरल सगळ्यांकडून शिका. इतका स्टाफ बी असेल. आज तुम्ही MBBS होणार आहेत, त्यांचं नर्सिंगचा कोर्स असेल किंवा त्याच्यापेक्षा एक, पण तुमच्यापेक्षा त्यांचा जो काही हातखंडा आहे काम करण्याचा किंवा ट्रीटमेंट द्यायचा, तो तुमच्यापेक्षा खूप पटीने पुढं आहे. त्यांचे अनुभव घ्या. जे हे औषधं बनवतात, मला वाटतं सर आता कमी बनवतात, नाही तर पूर्वी म्हणजे सर आता नाही सांगितलं पण काय रोहिणी, गाडीत बसायचं म्हटलं तरी सरांची भीती वाटायची. कारण सगळं तुमचं ते औषधांचाच वास गाडी. तुमच्या उभी वेळ येणार आहे ती. ही मानसिकता तयार ठेवा. ठीक आहे, आम्ही जवळचे मित्र, आम्ही बाकीचे सगळ्यांच्या सुखादुःखात एकत्र असतो. आम्ही ना एकमेकाला सोडू शकतो. पण तुमचे मित्र बी ते एक्सपेक्ट करतील असं नाही. म्हणून त्यांनी त्यांचा व्यवसाय सोडला नाही, मी माझी मैत्री नाही सोडली. मी माझी मानसिकता केली की नाही बाबा, त्याच्या गाडीत बसायचं म्हणतं की मला ते याचा वास येणार. मी तो विषय सोडून दिला. मग ते वास यायचाच बंद झाला. स्वतःबद्दल सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे. अनुभवातून शिकसाल. समोर जो भेटेल त्याच्याकडून निश्चित काही ना काहीतरी शिकत राहायचं. निसर्ग देत राहतो, आपल्याला घेता आले पाहिजे. आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं जाईल तिथं तिथं काहीतरी घेऊन येतो आणि त्याच्यावर विचार विनिमय करत बसतो. आणि विचार केल्यानंतर आपल्याला ते आठवतं. त्याच्यात आपण म्हणतो 100% नाही समजत, पण जे घ्यायचं तेवढंच आम्ही घेऊन पुढे देण्याचाही प्रयत्न करतो. प्रयत्न तरी करा. अजून किती वर्ष येतो? 6 महिन्यात पास आउट होते. मग MD वगैरे करायचं ठरते. कोणाला MD करायची, कोणाला प्रॅक्टिस करायची. 6 मंथ आहे. 6 महिन्यात शिकणार आहे. कोणती औषधं म्हणजे आता मला तुमची बरीच औषधं माहिती आहेत, कारण मी तिथंच बसलेलो असायचो. मोठ्या प्रमाणात, छोट्या प्रमाणात स्वतःचा बनवता येईल. प्रमाण काय असलं का तुम्ही आता वहीमध्ये लिहिलं असेल, आता त्यावेळेला समजलं पाहिजे किती मीठ पडलं पाहिजे. आपली आई बी स्वयंपाक बनवते पण मापात असते. तिचं काही शिक्षण काय हे काय म्हणतात, शेप नाही लागली ती, पण तिच्या आईकडून भेटलेला तो अनुभव आहे ना तिचा. मला असं वाटतं अनुभवातून माणूस शाणा होतो. आणि मानसिकरित्या जेवढं काम करत आहे स्वतः आधी प्रिपेअर व्हा. मी विचारलं ना की का डॉक्टर व्हायचं, तुमच्यात मी एकमत नाही आहे का? म्हणजे मला सांगण्यासाठी तुम्ही एकदम
पेशंट बरा करायचा, हे बरं करायचं. एक नंबर. जर पैसेच नसतील तर मग तुम्ही ते जुळे घेऊन हिंडले बरं ना. ते जुने पूर्वी हिंडायचे, पूर्वी होतेच ना. म्हणजे तुमच्या आयुर्वेदामध्ये तर ते वेगळ्याचे सगळं. मग तुम्हाला लोक कधी 3 धान्य, 2 पाहिजे, 4 पाहिजे, तेच घरी नाही ते शिजवायचं, दुसऱ्या दिवशी परत मग जमा करीत येणार. प्रत्येक जण मला असं वाटतं की प्रयत्न करा. आणि ऑब्झर्वेशन याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणतीही गोष्ट ऑब्झर्व करा. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे किती यंत्री येत आपल्याला ते स्पर्श ज्ञान. मला असं वाटतं की या सगळ्यातून आपल्याला कळत असतं. आणि तेच याला पुरवत असतं. कोणत्याही गोष्टीची संवेदना, भावना, चव, काय जे काय ते सगळे इथपर्यंत जायला तेच कारणीभूत आहे. जगाच्या पाठीवर कायम ऑब्झर्वेशन, सगळ्या गोष्टी, सगळे इंटरेस्ट. तो माणूस कधीच बॅक येऊ शकत नाही. त्याच्यात मी म्हणतो 2-3 जरी तुम्ही आत्मसात केलं तरी तुम्हाला पुढचा प्रवास खूप सोपा होतो. आणि जोपर्यंत शिकताय तोपर्यंतच का. एकदा शिकणं संपलं ना की अहमपणा येतो. काय येतो? आज तुम्ही विद्यार्थी म्हणून माझ्या समोर बसला, 10वी पास माणसाच्या पुढे विद्यार्थी म्हणून बसला. तुम्ही जर डॉक्टर म्हणून बसले असते तर तुमच्या मनाची भावना बदलली असते. आणि रिअल फॅक्ट आहे. आणि ज्या वेळेस एखादा ॲलोपॅथीचा डॉक्टर एक आयुर्वेदाच्या डॉक्टराच्या समोर बसतो, तुमचे काही मित्र बी असतील ना असे क्रॉस ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी किंवा आयुर्वेद याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचं कधी जागा आहे असा संघर्ष, मग काय बेस्ट वाटतं तुम्हाला? कोणती ट्रीटमेंट जगामध्ये सगळ्यात चांगली? आणि मग मोठ्याने तरी सांग, तू तेवढा सेल्फ कॉन्फिडन्स बी नाही की मी छाती डुकून सांगेन नाही बाबा आयुर्वेदच महत्वाचं आहे. अरे आवाज काढ रे बाबा. आयुर्वेद. हे तुम्हाला कधी समजलं? त्याचे रिझल्ट्स पाहिजे किंवा जे काही तुम्ही पुस्तकं वाचली त्याच्यातून जे काही तुम्हाला अनुभवायला भेटलं तर त्याच्यामुळे आता कदाचित तुम्हाला असं वाटतं की ते बेस्ट. आणि ते बी काय म्हणतात, तो बी डॉक्टर तुम्ही बी डॉक्टर, आम्ही काय मारायचं काय पेशंट? हा, आम्हाला तर काहीच माहित नाही. आम्ही तिकडं वाईट होऊन आम्ही तुमच्याकडे येतो. समजलं? माणूस तुमच्याकडे कधी येतो माहिती? तुम्ही बेस्ट कधी आहात जाऊ ते फेल होतात त्यानंतर, तोपर्यंत नाही. तुम्ही टॉपला आहात, टॉपलाच राहणार. पण माणूस खालपासून चौचाकीत वर येईन होतं तुम्हाला सांगणार. तुमच्याकडे यायचे त्याचं म्हणजे आता काही काही पेशंटला तुमच्याकडे अनुभव आहे म्हणून तो पेशंट रेग्युलर तुमच्याकडे येतो किंवा त्याच्या फॅमिलीला तुम्हाला कनेक्ट करतो आणि पुढे जातो. पण मोस्टली तुमच्याकडे जे पेशंट येतात ना
हे सगळं संपलेलं असतं म्हणून देतात. होमिओपॅथी, ॲलोपॅथी, अजून कोणते सगळीकडेच एकदम मग आयुर्वेदाच्या नादी लागलेले असतात. मग त्याला आपले पूर्वज आठवतात की ते वेडे नव्हते, ते हुशार होते, त्यांनी हे काहीतरी केले. हे असं बी काहीतरी आहे हे मस्त माहिती असतं, पण या सगळ्यात चवी चाकीत शेवट येतात. तुम्ही बेस्ट आहात आणि बेस्टपेक्षा बेस्ट ट्रीटमेंट करायची आपल्याला, पण त्याची मानसिकता समजून घेतल्याशिवाय तुम्ही ट्रीटमेंट करू शकत नाही. तुम्हाला मानसिकरित्या त्याला परिपक्व करावं लागेल. ॲज इट इज तो आलाय त्याच पद्धतीने त्याला त्याच ठिकाणी तशीच ट्रीटमेंट देणं गरजेचं. ती मात्रा देताना सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे की हा 8 दिवसांनी रेग्युलर येणार आहे. त्याच्यामुळे त्याला सांगतानीच कधी 2 चमचे आणि कधी 4 चमचे घ्यायचे. मी माझा बी एक किस्सा सांगतो. कोविडमध्ये काय मी माझी मानसिकता बघ काय म्हणजे वाटत तर माझ्या फॅमिली त्यावेळेस सांगितलं, डॉक्टरने सांगितलं त्या वयाचे हे घेत जा. मग डॉक्टरने सांगितलं 2 चमचे घ्यायचे. काय सांगितले मग आता माझ्या पुढं मग 2 चमचे म्हणतो मी 2 चमचे विषयच नाही. मी 3 दिवस 2 चमचे घेत होतो दोन्ही टाईम. तीन दिवस मग बरंच वाटत नव्हतं. मग लूज मोशन सुरू झालं. म्हणजे डॉक्टरने काहीतरी गडबड केली. माझे मित्र आहेत विनायक पाटील म्हणून, मी त्यांना म्हणतो लूज मोशन थांबतच नाही माझे. ते भैया तुम्ही काय आयुर्वेदिक काय घेताय? म्हणजे डॉक्टर तुम्ही तर सगळीकडे टी व्हीवर याच्यावर त्याच्यावर दिसतंय आणि निवेशनी दिले म्हणतं ते 2 चमचे घेतो. एवढ्यात योगायोगाने ते बी समोर आले. 2 चमचे कोणते लक्षात घ्या. याच्यावर खूप मोठा वाद झाला आणि त्यावेळेस माझी चूक मला समजली. सहा 7 वर्ष त्याच्या संघ जाऊन मला 2 चमचे समजले नाही आणि 6-7 वर्ष त्याला समजलं नाही की भैयाची बुद्धिमत्ता कोणत्या 2 चमचे. लक्षात घ्या. ठीक आहे मी स्ट्रॉंग होतो, मी थोडंसं स्वतःला हे करू शकत होतो, पण एखादा जर विकनेसचाच माणूस असता तर किती त्रास झाला असता. 2 चमचे ते 2 स्पून सांगितले होते. मी अख्ख्या तांब्यात 2 चमचे आपले वरण घेतो ते टाकून आलो. मानसिकतेचं केलं म्हणजे लक्षात घ्या. अज्ञान म्हटलं जातं याला. हे अज्ञान मी म्हणजे स्वतः मी अनुभवलं. आमच्या दोघांमध्ये हा किस्सा आहे. वहिनींना बी माहिती. माझ्या फॅमिलीला कुणाला विचार, अरे डॉक्टरनी तुला 2च चमचे घ्यायचा, मी 2च चमचे घेतो. पण त्याला असं वाटलं नाही की भैयाच्या डोक्यात हे नाहीये, भैया ते चमचे घे. मानसिकतेवर काम करायला शिकलं पाहिजे. माझं तुम्ही फक्त ते एक चार्जशीट नाहीये, ते एक चार्जशीट नाहीये. तुम्हाला त्याची बुद्धिमत्ताही त्याच्यात कळते. आणि काही बाकीच्या गोष्टी इन जनरल तुम्ही ज्यावेळेस चर्चा करता त्यावेळेस त्याचं असलेलं ज्ञान अज्ञान ते उघड पडत असतं. कोणत्याही गोष्टीबद्दल असलेलं ज्ञान अज्ञान हे मी म्हणतो ना प्रत्येक त्याच्या क्षणातून समजत असतं. ते जोपर्यंत तुम्ही ऑब्झर्व करणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या ट्रॅक येऊ शकत नाही. भारतामध्ये वर्षाला 3.5 डॉक्टर निघतात आहे. सगळ्यात 3.5-4 लाख.
3.5-4 लाख दवाखाने प्रत्येक वर्षाला निर्माण होतात का? मग तर प्रत्येक पुढच्या दरवाज्यात एक दवाखाना उघडावं. आपल्याकडे जर विजनरी असेल तरच आपण टिकू शकतो. आणि ज्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे तोच एका जागेवर बसून ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि कन्सल्टिंग करायचं असेल तर मग तुम्हाला जगाच्या पाठीवर पुढे जरी गेले ते तोंडच वाजवायचं, दुसरं काय करायचंच नाही. पण तुम्ही राजकारणात या, सोप्पा बिझनेस आहे. हो ठीक आहे, ज्ञानी नाही पण अज्ञानी म्हणून समजून घ्या, कारण हे अनुभव आहे. मागच्या 45 वर्षात जे काही लहानांपासून मोठ्यांपर्यंत शिकण्याचा प्रयत्न करतो, शिकत शिकत इथपर्यंत तुमच्या समोर येऊन बसू. भविष्य अजून पुढे घेऊन जाईन सांगता येत नाही, पण विचार आहेत भरपूर पुढे जायचं. असं कधीच म्हणत नाही माघारी जायचं, पुढेच जायचं. मला असं वाटतं की प्रत्येकाने विजनरी राहा. म्हणजे तुम्हाला यांना गेट हाऊस वगैरे यांना काही बघायला भेटणार नाही त्याच्याशिवाय. तुम्हाला डेड हाऊस वगैरे पाहायला भेटतात नाही आहे ना? अरे हा तुम्हाला आहे नाही का? अरे मग ते एकदम भारी काम आहे. खरंच शिकायला भेटेल. वायसेम जो माणूस 6 महिने टिकले तिथे विशेष सांगतो. पण जे कुणी सिनियर डॉक्टर आहेत ना ते कन्सल्टिंग त्यांचं पाहतात. अभिप्राय किंवा रेग्युलर पेशंट, रेग्युलर येणाऱ्या पेशंट डॉक्टरांची त्यांचं असणारं टोनिंग आणि पेशंटच्या डॉक्टरांची असणारं टोनिंग हा खूप शिकून जातो. ठीक आहे, धन्यवाद. माझी 45 मिनिटं संपली. ओके ओके.